युगेंद्र पवार बारामतीमध्ये निवडणूक लढवण्याचे संकेत। बारामती मतदारसंघात 10 सप्टेंबर पासून स्वाभिमान यात्रा काढणार, आरंभ नव्या पर्वाचा अशा आशयाचा बॅनर। एमआयएम कडून विधानसभेसाठी 5 उमेदवारांची घोषणा। छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील विधानसभा लढणार। नागपुरात ऑडी कारची 2 कार आणि एका दुचाकीला धडक। कार चालक बावनकुळेंचा मुलगा असल्याचा सुषमा अंधारे यांचा आरोप, तर पोलिसांनी चौकशी करून योग्य कारवाई करावी, बावनकुळेंची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांचे पैसे 3 महिन्यापासून बंद, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप। सर्व योजनांना पैसे मिळणार, प्राधान्य पाहून योजनांना निधीचं वाटप। काँग्रेस काळातही 2-2 वर्ष काही योजनांचे पैसे रखडायचे, पैसे रखडल्याची छगन भुजबळ यांची अप्रत्यक्षपणे कबुली। समृद्धी महामार्ग पुण्याला जोडला जाणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा निर्णय। पुण्याजवळील केसनंद गावाजवळ उड्डाणपूल समृद्धी महामार्गाला जोडला जाणार। कंत्राटी वीज कामगारांच्या वेतनामध्ये 19% वाढ, देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय। इतर राज्यांच्या तुलनेमध्ये वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना सर्वाधिक वेतन मिळणार।